तू हा व्हिडिओ 10 जणांना शेअर केला तर तुझ्या आयुष्यातले प्रश्न सुटतील. हे वाक्य कदाचित तू अनेकदा ऐकलं असेल. कदाचित तुला वाटलं असेल हे खरं असेल का, की फक्त लोकांना शेअर करायला लावण्यासाठी सांगितलेलं एक वाक्य आहे. पण आज आपण जे समजून घेणार आहोत ते फक्त शेअर करण्याबद्दल नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि परमात्म्यावरच्या नात्याबद्दल आहे. अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते. ते लाखो लोकांच्या आयुष्यातील आशेचा किरण होते. त्यांचं एक वाक्य आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात ध्वनित होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द साधे आहेत, पण ज्यांनी अनुभवले आहेत त्यांच्यासाठी हेच जीवनाचा आधारस्तंभ आहे. जेव्हा एखादा माणूस संकटात अडकतो त्याच्या मनात भीती निर्माण होते. आर्थिक अडचणी, नोकरीतील ताण, घरातील वाद, आजारपण, अपयश, वजा हे सगळं एकत्र आलं की मन कोसळतं. अशा वेळी कोणीतरी आपल्याला सांगावं, मी तुझ्यासोबत आहे, हीच सर्वात मोठी ताकद असते. स्वामी समर्थांनी लोकांना हीच ताकद दिली. पण प्रश्न असा आहे, फक्त हा व्हिडिओ 10 जणांना शेअर केल्याने सगळे प्रश्न सुटतील का? सत्य सांगायचं तर जादूने काही घडत नाही. पण जेव्हा तू श्रद्धेने एखादा संदेश पुढे पाठवतोस तेव्हा तुझ्या मनात सकारात्मकतेची बीजं पेरली जातात. तू स्वतःलाच सांगतोस की मी एकटा नाही. ही भावना खूप मोठी असते. एक छोटी कथा. एक तरुण खूप निराश झाला होता. त्याची नोकरी गेली होती, घरात आर्थिक ताण होता आणि त्याला भविष्य अंधारमय वाटत होतं. एक दिवस त्याने स्वामी समर्थांचा एक संदेश ऐकला. त्याने तो संदेश 10 जणांना पाठवला. पण फक्त पाठवला नाही, वजा तो पाठवताना त्याने मनापासून प्रार्थना केली. काही दिवसांत त्याला नवीन नोकरीची संधी मिळाली. घरातील तणाव कमी झाला. प्रश्न एका क्षणात नाहीसे झाले नाहीत, पण त्याला धैर्य मिळालं. तो खंबीर झाला. आणि जेव्हा माणूस खंबीर होतो तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. 10 हा अंक पूर्णत्वाचं प्रतीक मानला जातो. 10 दिशा, 10 इंद्रिये, 10 बोटं म्हणजे संपूर्णता. जेव्हा तू 10 जणांना शेअर करतोस तेव्हा तू जणू म्हणतोस, स्वामी, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिशेला तुझं संरक्षण असू दे. ही भावना मनात निर्माण झाली की भीती कमी होते. स्वामी समर्थांनी कधीही अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण यावर भर दिला. जर तू फक्त शेअर करून काहीच प्रयत्न केले नाहीस तर बदल होणार नाही. पण जर तू प्रयत्न करत राहिलास आणि मनात विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. श्रद्धा आणि कर्म एकत्र आले की कृपा अनुभवायला मिळते. नामस्मरणाची शक्ती प्रचंड आहे. श्री स्वामी समर्थ हा जप मनात घेतला की विचार शांत होतात. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण घाईघाईत चुकीचे निर्णय घेत नाही. योग्य निर्णय घेतले की आयुष्याची दिशा बदलते. अनेक लोक सांगतात की त्यांनी फक्त नियमित जप सुरू केला आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले. कारण जप म्हणजे मनाला स्थिर ठेवण्याची साधना. आपल्या आयुष्यात प्रश्न का येतात? हे प्रश्न शिक्षा नसतात तर शिकवण असतात. अपयश आलं तर ते पुन्हा उभं राहायला शिकवतं. आर्थिक अडचण आली तर संयम शिकवते. नात्यात तणाव आला तर समजूतदारपणा शिकवतो. स्वामी समर्थ नेहमी सोबत असतात, पण परीक्षा आपणच द्यायची असते. खरी श्रद्धा म्हणजे संकटातही विश्वास न ढळणं. उशीर झाला तरी निराश न होणं. परिस्थिती लगेच बदलली नाही तरी नामस्मरण सुरू ठेवणं. जर तू हा व्हिडिओ शेअर करतोस तर तो भीतीपोटी करू नकोस. नाही शेअर केलं तर वाईट होईल या विचाराने करू नकोस. तो कर श्रद्धेने, प्रेमाने आणि विश्वासाने. डोळे बंद कर आणि मनात म्हण, वजा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखव. माझं मन शांत ठेव. माझ्या अडचणींना सामोरं जाण्याचं धैर्य दे. ही प्रार्थना प्रामाणिक असेल तर मन हलकं होतं. आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा समस्या लहान वाटायला लागतात. कधीकधी प्रश्न सुटण्याआधी स्वामी आपल्याला मजबूत करतात. कारण मजबूत मन असलं की कोणताही प्रश्न फार मोठा वाटत नाही. खरी कृपा म्हणजे परिस्थिती बदलणं नाही, तर परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद देणं. म्हणून हा संदेश पुढे पाठव. 10 जणांना शेअर कर. पण लक्षात ठेव, वजा चमत्कार शेअरमध्ये नाही, श्रद्धेत आहे. बदल मेसेजमध्ये नाही, तुझ्या मनात आहे. जेव्हा तू विश्वास ठेवतोस, प्रयत्न करतोस आणि नामस्मरण करतोस तेव्हा हळूहळू आयुष्याची दिशा बदलते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नाही तर अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ.